सर आपण मध्यंतरी ऐकलंय, मागे पण ऐकलंय की जिम मध्ये हार्ट अटॅकचं जे प्रमाण वाढलंय, लोकांनी पण फिटनेस इंडस्ट्रीला कुठेतरी बदनाम केलंय, जिम इंडस्ट्रीला बदनाम केलंय, याबद्दल तुम्हाला काय? सर बघा, जिम मध्ये दोन प्रकारचे माणसं येतात. एक ज्याची माइंडसेट असते की मला बॉडी बिल्डिंग करायचंय, आणि एकाचा माइंडसेट असतो की मला व्यायाम करायचा, मला फिट राहायचं. पण आजकाल डेफिनेशन काय झालंय, फिटनेसचं डेफिनेशन असं झालंय की याला सिक्स पॅक आहे, त्याचे आर्म्स आहेत, बायसेप्स आहेत, म्हणजे हा माणूस फिट आहे, बरोबर, हेल्दी. म्हणून लोक काय करतात, सगळे बॉडी बिल्डिंगच्या आणि वन साईज फॉर ऑल झालंय, सगळे बॉडी बिल्डिंग ट्रेनिंग करतायत. एक तर एक्झर्शन, आजकालच्या काळात सर्वात मोठी गोष्ट आहे, प्रत्येक माणूस 99% लोक डिप्रेशन मध्ये आहेत. लाईफस्टाईल चांगलं नाहीये, लाईफस्टाईल एकदम कंजेस्टेड आहे, झोपायचा टायमिंग नाही, खायचं टायमिंग नाही, काही टायमिंग नाही, आणि त्याच्यामध्ये त्यांचं व्यसन एक मोठी गोष्ट येते त्याच्यामध्ये. आपण भरपूर लोक बोलतात मी जास्त घेत नाही. अरे तू थोडा झेरले या ज्यादा झेरले, मरने वाला तो भाई तो त्याच्यामध्ये काय बोलण्याचं हे नाही, मैं थोडा पिता हूं. बट ते लोक काय करतात, ते पितात, ते करतात, टायमिंग नाही झोपायचं. तुम्ही येऊन एक्सरसाइज हा स्ट्रेस आहे, ओके, तुम्हाला रिकव्हरी पाहिजे, हे रिकव्हरीकडे दुर्लक्ष करतात आणि स्ट्रेस एवढा बॉडीवर टाकतात की बॉडी आज ना उद्या तुम्हाला फेकणारच आहे ना, तर तो प्रॉब्लेम होतोय.